बघा पुढची ब्रेकिंग न्यूज आहे जयसिंगपूरमधून। तिथे संजय पाटील यड्रावकर हे आघाडीवर आहेत। बघा जयसिंगपूर मधले संजय पाटील यड्रावकर हे आघाडीवर आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील ही नगरपालिका आहे, तिथे संजय पाटील यड्रावकर यांनी आघाडी घेतलेली आहे। या जयसिंगपूरमध्ये चित्र काय स्पष्ट होत आहे ह्याच्यावर लवकरच शिक्कामोर्तब होईल। मात्र सध्या जयसिंगपूरमधला यड्रावकर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। काय सांगता येते गिरीश? अगदी बरोबर आहे, ही महत्त्वाची नगरपालिका होती। इथं देखील चुरस पाहायला मिळाली होती, सत्ताधाऱ्यांची देखील इथं प्रतिष्ठा पणाला लागली होती। तिथं संजय पाटील यड्रावकर यांनी आता तिथं आघाडी घेतलेली आहे। तेव्हा जयसिंगपूरमध्ये कोण विजयी होणार, कुणाची सत्ता येणार हे लवकरच स्पष्ट होईल। मात्र सध्याची स्थिती आपण पाहतोय, इथं संजय पाटील यड्रावकर यांचीच निशाणी दिसते, हेच आघाडीवर पाहायला मिळत आहेत। राज्यभरातले निकाल हाती यायला सुरुवात झालेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या जयसिंगपूर मधील आपण बातमी बघतोय। संजय पाटील यड्रावकर यांनी सध्या तरी विरोधकांवर मात केली आहे आणि त्यांनी आघाडी घेतलेली आहे। इथं लवकरच सगळी मतं स्पष्ट होतील आणि निकाल स्पष्ट होतील। मात्र सध्याचे कल आपण पाहतोय, जयसिंगपूरमध्ये राजेंद्र पाटलांचे भाऊ आघाडीवर आहेत। जयसिंगपूरमध्ये संजय पाटील यड्रावकर यांनी आघाडी घेतली आहे आणि ते आता आघाडीवर पाहायला आणि मिळत आहे। त्यांनी मतांची आघाडी पण देखील भरभक्कम घेतलेली आहे। तब्बल 2800 मतांनी त्यांनी आघाडीवर आहे। जयसिंगपूरमध्ये राजेंद्र पाटलांचे भाऊ आघाडीवर आहेत, 2800 मतांची आघाडी आहे। आपण पाहतोय जयसिंगपूरमधले कल पाहतोय, निकाल पाहतोय। या ठिकाणी यड्रावकर आघाडीवर आहेत। संजय पाटील यड्रावकर यांचंच नाव दिसतंय। 2800 मतं त्यांना पडली आहेत आणि 2800 मतांनी ते आघाडीवर आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर पालिकेचा आपण निकाल बघतोय। संजय पाटील यड्रावकर हे सध्या तिथं आघाडीवर आहेत आणि 2800 मतांनी त्यांनी आघाडी घेतलेली, मोठी आघाडी आहे। विरोधकांवर त्यांनी मात केली। राजेंद्र पाटलांचं नाव याच्यामुळे मोठं होणार आहे, कारण संजय पाटील यड्रावकर आघाडीवर आहेत, ते राजेंद्र पाटलांचे भाऊ आहेत। तेव्हा जयसिंगपूरमध्ये पुन्हा यड्रावकरांची सत्ता येते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। तब्बल 2800 मतांनी संजय पाटील यड्रावकर यांनी आघाडी घेतलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील ही नगरपालिका आहे, इथं काय निकाल लागतो याची उत्सुकता आहेच। तेव्हा पुढच्या काळामध्ये जयसिंगपूरमध्ये कुणाची सत्ता असेल हे लवकरच स्पष्ट होईल।